नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या हेडलाईन्स. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर. पुण्यातील मनसे पक्ष कार्यालयात पदाधिकाऱ्यांसोबत आज राज ठाकरेंची महत्त्वाची बैठक सुरू. चाकणमधील कंपन्यांचं स्थलांतर रोखण्यासाठी रोहित पवार मैदानात. दुपारी PCMC अधिकाऱ्यांची भेट घेणार. चाकण आणि PCMC बैठकांचा धडाका. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सुखबीर सिंह बादल यांच्याशी फोनवरून संवाद. नांदेडमधील गुरुद्वारात झालेल्या हल्ल्यानंतर त्यांच्या प्रकृतीची विचारपूस. नांदेडमधील सुखबीर सिंह बादल यांच्या उपचारस्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त. ये जा करणाऱ्यांवर पोलिसांची नजर. बादल यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर. मुंबई गोवा महामार्गाचे काम वेगाने सुरू. 20 ऑगस्ट पासून मेगा ब्लॉक. रेल्वे पुलावर तुळई टाकणार. गणेशोत्सवापूर्वी महामार्गाचे काम पूर्ण करण्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष. पुण्यातील कात्रज चौकात PMT बसचे ब्रेक फेल. 4 ते 5 वाहनांना बसची धडक. अपघातामुळे परिसरात काही काळ वाहतूक कोंडी. या हेडलाईन्स नंतर आता पाहूयात काही सविस्तर बातम्या. राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यात आज राज ठाकरेंची पदाधिकाऱ्यांसोबत बैठक होणार आहे. जेनझींकडे फोकस करा, त्यांच्यासोबत संपर्क वाढवा, असं राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना विशेष सूचना दिल्यात. चाकणमधील कंपन्यांचं स्थलांतर रोखण्यासाठी रोहित पवार मैदानात उतरलेत. आज चाकण आणि PCMC मध्ये त्यांनी बैठकांचा धडाका धरलाय. चाकणच्या प्रश्नांवर रोहित पवार आता ऍक्शन मोड मध्ये आहेत. दुपारी PCMC अधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचं माहिती समोर आली आहे. उद्योजकांच्या अडचणी ते महापालिकेचा पाठपुरावा ते करणार आहेत. बीड जिल्ह्यातील मूलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या इमामपूर गावातील पाण्यासाठीची भटकंती अखेर संपली आहे. मंत्री भरत गोगावलेंनी रात्री उशिरा दुर्गम डोंगराळ भागात जाऊन 1 कोटी रुपयांच्या मोफत पाणी पुरवठा योजनेचे लोकार्पण केलंय. या सुविधांमुळे ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांनी मंत्री गोगावले आणि युवा सेनेचे बाजीराव चव्हाण यांचे आभार मानले आहेत. कारण हा गाव तसा अडचणीचाच वाटत होता, परंतु बाजीरावच्या माध्यमातून त्यांनी जे काही सोयी सुविधा करायला सुरुवात केलेली आहे. पहिला तर आपल्या जिल्ह्यापासून येणारा मेन रस्ता जो अत्यंत खराब आणि बराच वेळ लागायचा यायला, तो परिपूर्ण झाला. गावातले अंतर्गत रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे ते केलेत. पाण्याची योजनाची महत्वाची महिलांच्या डोक्यावरचा हंडा जो उतरवण्याचं काम त्यांनी केले, त्याबद्दल त्याला धन्यवाद. पानंद रस्ते आमच्या माध्यमातून सगळ्या डोंगर दऱ्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. झाडांची लागवड केलेली आहे आणि आता पर्यटनाच्या माध्यमातून चांगला एक मोठा हॉल आणि एक मंदिर त्यांची मानस आहे की जेणेकरून या गावाचं वेगळं वैभव. आणि म्हणून करता मी त्याला सांगितलं, जर ज्या काही लोक इथं राहत नाहीत तर मग नाव काय असावं, हे जे काय आम्हाला वाटलं, त्यामुळे आम्ही त्यांना बोललो. त्याला मी विचारलं की इथे काय वस्ती आहे का कोणाची इतर, तर बोलला नाही आहे. म्हणून मी त्यांना सांगितलं मग तुम्ही नाव बदला. कारण आज आपण पाहतोय की अहमदनगरचं अहिल्यानगर होऊ शकतं, आपलं औरंगाबादचं संभाजीनगर होऊ शकतं, उस्मानाबादचं धाराशिव होऊ शकतं, आणि मग आपलं का नाही होऊ शकत, हा त्यातला मतितार्थ, बाकी काही नाही आहे. आणि म्हणून करता आज बुलढाण्यातील युवक अमरावतीत टॉवरवर चढलाय. सारंगपूर ग्रामपंचायतीच्या गैरकारभाराविरोधात त्याने आंदोलन सुरू केले. गेल्या 2 दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे. ग्रामपंचायतीच्या कारभाराच्या चौकशीची मागणी या तरुणाने केली आहे. नमस्कार, मी गजानन बोरकर, राहणार सारंगपूर, तालुका मेहकर, जिल्हा बुलढाणा. माझं आंदोलन मी 10 तारखेला विभागीय आयुक्त मॅडम यांना निवेदन दिले होते किंवा 13 तारखेपर्यंत माझी दखल घेण्यात यावी, नाहीतर मी 14 तारखेला टावर आंदोलन करीन. तरी कुठलीच दखल घेतलेली नाही आहे आणि
तात्काळ सरपंच, विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, ऑपरेटर यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी आणि फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. कारण त्यांना मी 29 तारखेला टावर आंदोलन केलं होतं, 29/6. तर मी भारत साखळे, शिवसाहेब यांच्या म्हणण्यानुसार खाली उतरलो, पण त्यांनी आजपर्यंत फक्त कागदोपत्रीच कारवाई केलेली आहे आणि त्यांनी काहीच केलेलं नाहीये. अभिलेख रेकॉर्ड सील करण्यासाठी त्यांनी सांगितलं होतं, पण त्यांनी कुठलं रेकॉर्ड सील नाही केलं, काहीच नाही. आणि सरपंचांनी आरेरावी केली की माझा रेकॉर्ड कुठलं सील करायचं नाहीये. तर विस्तार अधिकारी यांनी सरपंचांनी गोंधळ घातला आणि विस्तार अधिकारी हे पंचायत समितीला चालले गेले. त्यानंतर पंचायत समितीला विचारलं मी, बा तुम्ही त्या सरपंचावर आणि ग्रामसेवकावर काय कारवाई केली? त्यांनी हो केली, पण कुठलीच काही पर्याय मार्ग शोधला नाही. तरी माझी इच्छा आहे, बा जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत मी टावरच्या खाली उतरणार नाही. यानंतर बातमी आहे धाराशिवमधून. धाराशिवच्या कळंबमध्ये कप सिरपचा नशेसाठी वापर होत असल्याची माहिती समोर आली आहे. कळंब उपजिल्हा रुग्णालयातून गेल्या 4 महिन्यात तब्बल 6,840 कप सिरपच्या बाटल्यांचा खप झालाय. खोकला किंवा सर्दी नसतानाही काही तरुण कप सिरपची मागणी करत असल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलंय. कप सिरपच्या अतिसेवनामुळे नशा होऊ शकते आणि वासही येत नसल्यानं त्याचा गैरवापर वाढल्याची शक्यता व्यक्त केली जाते. सध्या तर आता पावसाळ्याचे दिवस आहेत, सर्दी खोकल्याचे साथ आहे. खोकल्याचं प्रमाण ह्या वातावरणातल्या बदलामुळे वाढतं. ही जरी परिस्थिती असली तरी समाजामध्ये काही लोकांकडून असं समजतं की ती लोक थोडं गुंगी येण्यासाठी वगैरे त्याचा वापर करत आहे. तर प्रशासनाकडून सर्वांना आव्हान करण्यात येतं की ते खोकल्याचं औषध आहे, ते औषध म्हणूनच वापरावं, बाकी इतर कारणासाठी कुठला वापर होऊ नये असे प्रशासनाकडून आपल्याला आवाहन करण्यात येत आहे. खोकल्याचं गोळ्या दिल्या जातात त्यावेळेस नाकारतात आणि सिरपची मागणी. हो, बरोबर आहे. लोक गोळीपेक्षा पातळ औषध द्या म्हणून मागे लागतात किंवा हट्ट करतात, ही सुद्धा सत्य परिस्थिती आहे. गैरवापर जास्त प्रमाणात केल्याची माहिती समोर आली. काय नेमकं काय ते बसून आता आपण तर त्यांना पेशंट किंवा सर्दी खोकला असला तरच देतो, परंतु त्याचा वापर जर त्यांनी अति प्रमाणामध्ये केला तर गुंगी येणं, चक्कर येणं, घशाला कोरड पडणं, अति प्रमाणामध्ये वापर केला तर काही लोक समजते असं की ते नशा पण होऊ शकते अति प्रमाणात वापर केलं तर. तर असं आव्हान आहे म्हणजे आरोग्य खात्याच्या वतीनं की या गोष्टीचा किंवा खोकल्याच्या औषधाचा योग्य करण्यासाठी योग्य प्रमाणातच वापर करावा. डॉक्टरांनी देखील दबाव. या सविस्तर बातम्यानंतर घेऊयात महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा वेगवान घडामोडींमध्ये. सुखबीर सिंह बादल यांच्या पत्नीची गुरुद्वारातील अखंड पाठाला उपस्थिती. सुखबीर सिंग बादल यांना आज मिळणार रुग्णालयातून डिस्चार्ज. भिवंडीत महाराष्ट्र डाईंगवर महापालिका आयुक्तांची धाड. प्रक्रिया केलेले सांडपाणी थेट नाल्यात सोडल्याचा प्रकार उघड. महापालिका आयुक्तांचे कठोर कारवाईचे निर्देश. कणकवलीत गांजा विक्रीवर एलसीबीची मोठी कारवाई. गांजासह 1 लाखांचा मुद्देमाल जप्त. तिघे ताब्यात, तर यात एका अल्पवयीन युवकाचा देखील समावेश. जीवनशास्त्रासाठी शिक्षक नाही तर विद्यार्थ्यांना बसण्यासाठी डेस्क बेंचची मूलभूत सुविधा सुद्धा नाही. अमरावतीमधील डोमा आश्रमशाळेतील वास्तव समोर. परभणी शहरातील सरफराज नगर भागात विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. पोलिसांकडून प्रकरणाचा अधिक तपास सुरू. बारामती नगर परिषद इमारतीवर मनमोहक रोषणाई. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पाहायला मिळतोय अवर्णनीय सोहळा. छत्रपती संभाजीनगर मध्ये शाळकरी मुलांनी बाटलीला माईक बनवत मांडली रस्त्याची व्यथा. तुर्काबाद घाणेगाव रस्त्याची दुरावस्था. कायमस्वरूपी दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी. अमरावतीमधील धामणगाव येथील कार्यालयीन वेळात पाटबंधारे विभागात कर्मचाऱ्यांच्या खुर्च्या खाली. कार्यालयीन वेळात कर्मचारी गैरहजर. शेतकऱ्यांची कामे कशी होणार असा नागरिकांचा प्रश्न. लातूरमधील तांदूळचा अंबाजोगाई मार्गावर जीवघेणा खड्डा. नागरिकांनी खड्ड्यात फांद्या लावून लक्ष वेधलं. प्रशासनाच्या दुर्लक्षावर नागरिकांचा तीव्र नाराजी. हर घर तिरंगा अभियानांतर्गत अकोल्यातील मूर्तिजापूर शहरात काढण्यात आली तिरंगा रॅली. हातात तिरंगा आणि भारत माता की जय, वंदे मातरमच्या जयघोषात रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.